आनंदी पहाट. श्रीराम नवरात्र विशेष. शरयू तीरावरी अयोध्या मनूने निर्माण केलेली एक सुंदर आणि वैभवशाली नगरी. विशाल रस्ते, भव्य वास्तू, रथ, हत्ती, घोड्यांची वर्दळ, घराघरावर रत्न तोरणे आणि अवतीभोवती रम्य उपवने. त्या उपवनात नृत्य गायन आणि मृदुंग वीणेंचा मधुर नाद घुमत असे. ही नगरी जणू स्वर्गासारखीच होती. इथल्या स्त्रिया पतिव्रता, पुरुष धर्मनिष्ठ, कुणी अधर्मी नाही, कुणी नास्तिक नाही. सर्वत्र समाधान आणि आनंद नांदत होता. या अयोध्येचा राजा दशरथ न्यायी, धर्मशील आणि प्रजेसाठी समर्पित. पण इतक्या सुखामध्येही एक दुःख त्याला सतावत होतं. ते म्हणजे पुत्रप्राप्ती नव्हती. हेच आपल्याला शिकवत राजा असो किंवा सामान्य माणूस, जीवनातील सुख दुःख सारखंच असतं. काळ पुढे सरकला आणि प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. अयोध्या नगरी आनंदाने उजळून निघाली. पण पुढे श्रीरामाने राजसिंहासनाचा त्याग करून वनवास स्वीकारला. ना तक्रार ना राग, फक्त संयम आणि कर्तव्य. हीच श्रीरामाची खरी ओळख. प्रत्येक परिस्थितीत शांत राहणं, नात्यांचा सन्मान राखणं आणि आदर्श जीवन जगणं. आज या पवित्र नवरात्र सर्वत्र रामभक्तीचा उत्सव सुरू आहे. रामायण, रामरक्षा, भजन, कीर्तन, वातावरण भक्तिमय झालंय. संत तुलसीदास म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई. म्हणजेच चांगल्या सद्गतीशिवाय विवेक जागृत होत नाही. म्हणूनच या नवरात्रात आपण एक छोटासा संकल्प करूया. चांगल्या विचारांची साथ ठेवून सुसंगती निवडूया आणि श्रीरामाच्या आदर्शाप्रमाणे जीवन जगूया. श्रीराम जय राम, जय जय राम. मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.